इमारत उभी राहते, परंतु त्या इमारतीमध्ये, नव्या इमारतीमध्ये जुन्या घराच्या विटा दगड आपण टाकत असतो आणि त्यामुळे ती नवी इमारत उभी राहत असते. असेच काही खेळाडू आहेत की ज्याने टेनिस क्रिकेटच्या अडचणीच्या काळामध्ये तो खेळ खेळला, तो खेळ रुजवला आणि आज त्या खेळाला चांगले दिवस येत आहेत. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं चला जाऊ क्रिकेटच्या गावा या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. स्पोर्ट्स एक्सपर्टच्या माध्यमातून आपण अशा काही खेळाडूंना भेटणार आहोत. हा कार्यक्रम पॉवर्ड बाय महास्पोर्ट्स आणि महाखेल. चला जाऊ क्रिकेटच्या गावा या कार्यक्रमामध्ये आपण अशा अनेक खेळाडूंना भेटत असतो, ज्या खेळाडूंनी खास करून टेनिस क्रिकेटचा पाया रचला, स्वतः त्याग केला आणि आज टेनिस क्रिकेटला चांगले दिवस येत आहेत. त्यामध्ये या खेळाडूंचे योगदान खूप मोठं आहे आणि म्हणून अशा काही खेळाडूंना भेटण्याचा उपक्रम आपल्यासाठी स्पोर्ट्स एक्सपर्टनं आणलेला आहे. आपल्याला माहिती आहे, एखादी नवीन इमारत उभी राहते, परंतु त्या इमारतीमध्ये, नव्या इमारतीमध्ये जुन्या घराच्या विटा दगड आपण टाकत असतो आणि त्यामुळे ती नवी इमारत उभी राहत असते. असेच काही खेळाडू आहेत की ज्याने टेनिस क्रिकेटच्या अडचणीच्या काळामध्ये तो खेळ खेळला, तो खेळ रुजवला आणि आज त्या खेळाला चांगले दिवस येत आहेत. आपल्या समवेत असेच एक खेळाडू आलेले आहेत की ज्याने खूप जुन्या काळामध्ये क्रिकेट खेळलं आहे. 15-20 वर्षापूर्वीचा काळ पाहिला तर खूप खडतर होता. या काळात त्यांनी क्रिकेट खेळलं, क्रिकेट जिवंत ठेवलं, नवीन खेळाडूंना क्रिकेटकडे आणलं आणि आज त्यांचे मार्गदर्शक बनून ते आपल्या समोर येत आहेत. स्वागत आहे संदीप चौधरी सर आपल्या स्टुडिओमध्ये. अतिशय छान प्रकारे आपण क्रिकेटची आवड जोपासतात आणि क्रिकेटला पुढे घेऊन जात आहेत, तर याबाबत नक्कीच आम्हाला आपला अभिमान आहे. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही ज्या काळात क्रिकेट खेळलास, 1998 पासून सुरुवात केली, तर त्यावेळेसचं क्रिकेट कसं होतं? पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेस ग्राउंड उपलब्ध नव्हती की जेवढ्यात आपल्या अंगणामध्ये नाही का, जेवढं काय असेल तेवढ्या जागेमध्ये आपले अंडरआर्म खेळायचो की हाफ पिच. तिथून सुरुवात झाली. आमचे मोठे बंधू, आता पाबळगावचे उपसरपंच संजय चौधरी यांनी आम्हाला क्रिकेट खेळायला शिकवलं. त्यामुळं तिथून जी सुरुवात झाली ते आजतागत चालू आहे. त्यावेळेस क्रिकेट कसं होतं, म्हणजे स्पर्धात्मक क्रिकेट कसं होतं त्यावेळेस? नाही, स्पर्धात्मक म्हटलं तर एवढा असं काही एवढा क्रिकेटला स्कोप नव्हता की नाही का, गाव वाईज किंवा आपल्या वाडे वस्तीवर छोटीशी टुर्नामेंट होणार, त्यातूनच काय होईल ते. मग कसं की एकदम शांत क्रिकेट. म्हणजे त्यावेळेस पैसा नव्हता, पैसा नव्हता, परंतु खेळामध्ये जी जिंकण्याची वृत्ती होती ती मात्र ओतप्रेत भरलेली असायची. स्पर्धा कशा होत्या, म्हणजे बक्षीस काय असायचे किंवा किती षटकांचे सामने व्हायचे, बॉल कोणते वापरले जायचे, याबद्दल काही माहिती द्याल तुम्ही? नाही, बॉल तर टेनिसच असायचे. बॉल टेनिस पाहता ते एवढे काही बक्षीस नसतं की लहान मुलांची टुर्नामेंट असेल तर ते 500 जास्तीत जास्त, आणि मोठी टुर्नामेंट म्हणली नाही फुल पिच तर 5000 त्या काळी. सगळ्यात जास्त वैयक्तिक बक्षीस काही विषयच नव्हता. पूर्ण टीमसाठी 5000 रुपये बक्षीस असायचं त्या टायमिंगला. तुम्ही कसं क्रिकेट खेळला त्यावेळेस? आम्ही हाफ पिच. तुम्ही बॅटिंग करायचात की बॉलिंग टाकायचं? ज्यावेळेस आमची वस्तीवरची टीम होती त्यावेळेस बॅटिंग पण करायचो, बॉलिंग पण करायचो. पण ज्यावेळेस की गावच्या टीम मध्ये आलो नाही का, त्यावेळेस फक्त बॉलिंग, बॅटिंगला तर नंबरच नव्हता येत, जास्ती करून बॉलिंगच भेटायची. अशी एखादी मॅच आहे का तुमची की ती मॅच समोरची टीम जिंकल्याच जमाय आणि तुम्ही ती काढून दिली मॅच आपल्या टीमला? तसं नाही म्हणता यायचं, पण की त्यांची आम्ही लवकर गुंडाळली सगळी. की आम्ही सोनी सांगवी या गावी टुर्नामेंट खेळायला गेलो होतो आणि तिथं मला लागोपाठ 3 विकेटचे प्राइज भेटलं होतं. अरे, अजून अशी काही बक्षीस मिळाली तुम्हाला? टीमसाठी भरपूर भेटलेत, वैयक्तिक तेवढेच एक स्मरणातलं. अच्छा. बॉलिंग टाकायचं, तुम्ही लेग स्पिनर होता आणि टेनिस बॉल पाहिलं तर आपण त्याला ग्रिप येत नाही. मग तो बॉल फिरवायचा कसा? मी बॉल ह्या 3 बोटात पकडायचो आणि बॉल ह्या मुवमेंटमध्ये टाकून द्यायचं बॉल आणि मग तो बाहेर निघायचा. आज जे गोलंदाज तुम्ही पाहताय की फेकी गोलंदाजी बऱ्यापैकी येते किंवा असे वेगवेगळ्या प्रयत्नात बरेचसे गोलंदाज अशा प्रकारचे चेंडू फेकतात, त्यावेळेस ती काय परिस्थिती होती?
तसं वाटतंय ना टेनिस क्रिकेटमध्ये ही थ्रो गोलंदाजी तर नाहीच पाहिजे. कारण मग कधी कधी लय त्रास होतो की नाही का, चांगला बॅट्समनची जर थ्रो बॉलिंगवर जर विकेट गेली तर वाटतं की नाही का की याला काहीतरी शासन व्हायलाच पाहिजे. तुम्ही बऱ्यापैकी हौशी क्रिकेट खेळलात किंवा पैशाच्या पाठीमागे तुम्ही गेलात नाहीत. क्रिकेट आनंदासाठी, क्रिकेटमध्ये आनंद घेतला तुम्ही आणि आजही घेतात. आज बऱ्यापैकी खेळाडू पैशाच्या पाठीमागे जात आहेत आणि त्यामुळं असे काही अनुचित प्रकार सुद्धा आपल्या कानावरती येत आहेत. तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, कसं आहे ना, क्रिकेट हा एक नाही का हौशेचा किंवा आतमधून ते नाही का जे नॅचरल क्रिकेट यामध्ये आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये भरपूर फरक आहे. व्यावसायिक म्हणलं की नाही का पॅकर आलं की नाही का सगळे 11च्या 11 शेअर, मग पुढचा काय करतो त्याला काही घेणं देणं नाही. तो आपला जातो, आपलं काम करायचं, निघून यायचं. मग तो काय मागच्यावर डिपेंड राहतो नाही का, बुवा ते चट करील, मी काय माझं आपलं काम करणार, 1-2 षटकार मारायचे, निघून यायचे. हा क्रिकेट नाहीये. अच्छा, तुम्ही मॅच घेऊन खेळा किंवा नाही का बुवा की 11च्या 11 एक जीवाने खेळले तर तुमचा कधी पण विजय. पण आता हे पॅकर सिस्टीम आल्यामुळं की 11च्या 11 नाही का, मग एकच टीम बलाढ्य होती, एकच टीम नाही का, तिचा सगळेजण कचरा करतात, असा विषय होता. खूप चांगला मुद्दा आपल्या समोर येतो या चर्चेच्या माध्यमातून की ज्यावेळेस सगळे खेळाडू स्टार टीम मध्ये असतात आणि त्यावेळेस ते आपल्या इंडिव्हिज्युअल गेमवरती जास्त लक्ष देतात आणि त्यामुळे काय होतं की टीम जिंकते किंवा हारते किंवा जी परिस्थिती हाताळणं म्हणतो हा प्रकार थोडासा गायब होत चाललाय टेनिस क्रिकेटमधून आणि त्यामुळे थोडंसं खेळामध्ये एक विस्कळीतपणा येतो. तर आज या परिस्थितीमध्ये ज्या स्पर्धा येतात, अनेक लोक त्यामध्ये उतरत आहेत, मीडिया आज इतकं ग्लॅमर मिळते टेनिस क्रिकेटला, भविष्यामध्ये टेनिस क्रिकेटला कुठपर्यंत संधी असेल असं तुम्हाला वाटतं? मला तर वाटतं की नाही का टेनिस क्रिकेट हा वर्ल्ड वाईज नाही का नॅशनल वाईज खेळला पाहिजे. कारण लेदर याला एक अख्ख्या भारतातून एकच टीम निवडायची, त्यामध्ये ते लेदर बॉल आणि टेनिस बॉल मध्ये मला वाटतं भरपूर फरक आहे. मी तर खेळलो नाही आजपर्यंत, पण भरपूर फरक आहे. पण टेनिस बॉलला तर हे जर आपल्या महास्पोर्ट किंवा स्पोर्ट एक्सपर्ट यांनी जर जास्त करून स्कोप दिला तर चांगलीच गोष्ट आहे. एक परिस्थिती आज आपण पाहतो की तुम्ही क्रिकेट खेळलात त्या काळामध्ये, त्याच्यानंतर क्रिकेटशी आजही जोडून क्रिकेटच्या खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन देत आहात, चांगल्या प्रकारे खेळाशी तुम्ही मैदानाशी नातं जोडलेलं आहे. तर आज जे खेळाडू, तुम्ही कशा प्रकारे त्या खेळाडूंना सपोर्ट करताय? आता पाहिलं तर क्रिकेटची पहिली गोष्ट म्हणजे आवड आणि क्रिकेट बघायला पण भेटतं जास्त करून की आमचाच कुणाल खून याची एक इच्छा असते की बा गेले की त्याची बॅटिंग बघायला भेटली पाहिजे, फिल्डिंग बघायला भेटली पाहिजे. बॉलिंग तर नाही टाकत तो, पण कमीत कमी आवड असते नाही का बा, त्याचं 100% परफॉर्मन्स तो देतोच. पण त्याने बॅटिंग केली, बॉलिंग फिल्डिंग केली, त्याची टीम जिंकली तर अजून आनंद वाटतो सगळ्यांचा. कुणाल खोंड, आता आपण पाहतो की बऱ्यापैकी प्रीमियर लीगचा पॅटर्न येतो आपल्याकडं, जे ओपन क्रिकेट आहे थोडंसं मागे राहते आणि प्रीमियर लीगमध्ये काही नवीन खेळाडूंना संधी मिळते. मग हे चालू राहिले पाहिजे की परत गाववाईज क्रिकेट आलं पाहिजे? आता हे प्रीमियर लीग म्हणलं तर नाही का गटवाईज टीम असतात ना, किंवा गाववाईज किंवा गटवाईज. तर याच्यामध्ये जे स्थानिक खेळाडू आहे, एखादा खेळाडू राहिलाय वंचित, तर त्याला चांगला स्कोप भेटतो या गोष्टीने की जेणेकरून तुमच्या यूट्यूबच्या मार्फत किंवा महाखेल किंवा स्पोर्ट एक्सपर्टच्या माध्यमातून भरपूर नाही का नावारूपास येतो. त्यामुळं चांगलाच फायदा होतो स्थानिक लोकांच्या, म्हणजे आपल्या या ज्या टुर्नामेंट भरतात त्यामुळं. आज जी बक्षीस आहेत खेळामध्ये, खूप मोठ्या प्रमाणात बक्षीस येतात, खेळाडूंनाही पैसे मिळतात आणि त्यामुळं फिक्सिंगचा एक कीड क्रिकेटला लागलेली आहे. तर खेळाडूंनी कशापासून दूर राहावं, तुम्ही काय मार्गदर्शन कराल खेळाडूंना? आता मी तर म्हणतो की क्रिकेट हा एक नाही का प्रामाणिक खेळ आहे. जो क्रिकेटशी प्रामाणिक राहील तो 100% वर जाणार. तुम्ही क्रिकेट खेळाव्यतिरिक्त अनेक काही छंद आहेत तुम्हाला, जसं बैलगाडा वगैरे? बैलगाडा आहे, परत मला जास्त करून मित्र जोडायला जास्त आवडतात. वा, म्हणजे माझ्या सगळ्या क्षेत्रात माझे मित्र आहे, राजकारण, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातले
किंवा बैलगाडा क्षेत्रातले, अशा बरेच म्हणजे मी पहिला जॉब करत होतो त्या क्षेत्रातले, असे बरेच क्षेत्रातले माझे मित्र, भरपूर माझा मित्रपरिवार लय मोठा आहे. मित्रपरिवार मोठा आहे तुमचा, त्या मित्रपरिवारात तुमचे हे छंद माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. क्रिकेट आणि बैलगाडा. बैलगाडा. मग या छंदाबाबत ते तुम्हाला प्रोत्साहन देतात की तुम्हाला त्याच्यापासून अलिप्त राहण्याचा सल्ला देतात? असे बरेचसे मित्र आहेत किंवा नाही का, तू तुझं आपलं कामधंदा बघ, आणि बरेचसे म्हणतात की तू करतोय हे, तुला आवडतंय ना, छान आहे. मग तू म्हणतो की सगळे म्हणतात की तू याचा आवाज ऐक, त्याचा आवाज ऐक, अंतरात्म्याचा आवाज ऐक. आज खेळातून तुम्हाला खूप आनंद दिला आणि तुम्ही सुद्धा तुमच्या खेळाच्या माध्यमातून किंवा अनेक खेळाडूंना घडवण्यातून आनंद देत आहात. याच्यामध्ये तुमचा अजून मित्रांचा सपोर्ट असतो, घरातून कसा सपोर्ट मिळतो तुम्हाला? पहिली गोष्ट म्हणजे मी घरात काहीच लपवत नाही. म्हणजे माझं प्लॅनिंग ठरलेलं असतं की नाही का बा आज म्हणजे आता सगळ्यांना विचारून असतं नाही का कुठे टुर्नामेंट असते काय असते, तर मी आधीच माझं प्लॅनिंग ठरलं असतं की या दिवशी या काम उरकलंच पाहिजे, त्या दिवशी आपल्याला फ्री म्हणजे फ्री, त्या दिवशी आपल्याला जायचं म्हणजे जायचंच क्रिकेट बघायला. आवड असेल तर आवड मिळते. आवड असेल त्यामुळे तुम्ही सवड देतात. अरे ज्या स्पर्धा अलीकडे होत आहेत किंवा ऑर्गनायझिंग करतात, यांना काही सल्ला असेल तुमचा? जेवढं नाही का, जेवढं ग्रामीण भागात क्रिकेट जे खेळाडू आहेत यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन देऊन, म्हणजे नाही का बुवा की आर्थिक मदत किंवा जास्त बक्षीस, वैयक्तिक बक्षीस किंवा जास्तीत जास्त टुर्नामेंट ऑर्गनाईज करून नक्कीच ग्रामीण खेळाडूंना फायदा होईल त्या गोष्टीचा. अशा कुठली स्पर्धा आहे जी तुम्हाला आवडली, मॅनेजमेंट किंवा त्या ठिकाणचा खेळ वगैरे? आवडली नाही, आवडली तुम्हाला, खूप आवडली? मग तशा भरपूर आहेत. म्हणजे आमच्या भागात 3 टुर्नामेंट आहेत, एक तर JPL, एक आंबेगाव प्रीमियर लीग आणि एक DSPL म्हणजे धर्मवीर शंभूराजे प्रीमियर लीग. या तिन्ही टुर्नामेंट मी वर्षातून 3 दिवस म्हणजे 5 दिवस तिथं असतो, बघितलेलेच. अशा स्पर्धा आयोजनाचा तुम्हाला अनुभव? आमच्या वस्तीवर म्हणजे आमच्या गावातच आम्ही 5 वर्ष हापीची टुर्नामेंट भरवली, आम्ही स्वतःच ऑर्गनाईज होतो. पण एवढंच की आम्ही काय करायचो की बाकी ठिकाणी कसं की ऑर्गनाईज डायरेक्ट टीम विचार बक्षिसात खेळते, तर आम्ही नाही का हे असं की डायरेक्ट हे करून घेतलं होतं की आपण फर्स्ट राऊंड पासून तर वरती लॉर्ड्स प्रमाणेच खेळायचं. काय अडचण येतं तो या स्पर्धा आयोजन करण्यामध्ये? तशा सर भरपूर अडचणी आहे. पहिली गोष्ट म्हणजे जास्त डोनर भेटत नाही आणि राजकारण एक बरेचसे डोनर म्हणतात की एवढे पैसे मी देतो, नंतर मिळत नाही. त्यांना बऱ्याच प्रकारे फॉलोअप करावा लागतो. फॉलोअप करून मग कधी कधी पदरचे पैसे टाकावे लागतात त्यामुळे टुर्नामेंटमध्ये. पण एकतर त्याला ग्राउंड उपलब्ध व्हायला पाहिजे आणि ग्राउंड शक्यतो ग्रामीण भागात ग्राउंडची नसतात. आम्ही आमच्या शाळेचं जी कमिटी आहे त्यांना लेटर देऊन आधी सांगून मग त्यांच्या सुट्टीच्या याच्यामध्ये प्लॅन करून ती टुर्नामेंट आम्ही घ्यायचो. नक्कीच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे इथे की ग्रामीण भागामध्ये ज्या स्पर्धा होतात, छोट्या छोट्या स्पर्धा असतात, परंतु त्या उभ्या करणं हा खूप अडचणीचा भाग असतो. इथं कुठल्याही कॉर्पोरेट टुर्नामेंटसाठी येत नाही, त्यामुळं स्थानिक लोकांना डोनरसाठी विनंती करून त्यामध्ये पण बऱ्याचशा अडचणी येतात, ग्राउंडच्या अनुपलब्धता असते आणि त्यामुळंच ह्या स्पर्धा भरवणं घेणं स्वाजिकीरित असतं. परंतु खेळाची आवड असल्यानंतर पहा आपण की असे आयोजक पुढे येतात आणि या स्पर्धा कव्हर करत असतात आणि त्यामुळे खेळ मोठा होतो. खरं तर आज टेनिस क्रिकेट खूप मोठ्या उंचीवरती असेल, परंतु ग्रामीण भागातील अशा काही लोकांनी त्या खेळासाठी आपला त्याग केलेला आहे, तिथून खेळ पुढे आलेला आहे आणि तो भारतातल्या मातीमध्ये खास करून तो खेळ त्यामुळे रुजलेला आहे आणि त्यामुळं संदीप चौधरी सारख्या लोकांचं योगदान त्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि अशा अनेक लोक आपल्याला बघायला मिळतात सातत्यानं आणि त्याचमुळं आज टेनिस क्रिकेटला एक मोठी झळाळी मिळते. या मंडळींचा त्याग खूप महत्त्वाचा आहे आणि त्याचमुळं खेळ मोठा होतात. मला वाटतं आपण खूप चर्चा केली आज या विषयावरती, अजून आपण चर्चा पुढे घेऊन जाऊ. या खेळाच्या माध्यमातून आपण पाहिले की अनेक काही स्टार खेळाडू आज खेळत आहेत, तर अशा कोणत्या खेळाडूंनी तुम्हाला प्रभावित केलेलं आहे? आता तुम्हाला नाव माहिती असेल की नाही मला माहित नाही, पण त्या काळी मी त्यांना बॉलिंग टाकायचो नाही का हाफ पिचवर.
ते मला आहे ना मागचे 3 स्टिक दाखवून मला आहे ना बॅटिंग करायची. मी लेग स्पिन टाकायचो, पण ते बॅक साईडनं म्हणजे ऑफ स्टंपच्या व्हाईट लाईनवर उभे राहायचे आणि तिथनं मला म्हणायचे की विकेट उडून दाखव. म्हणजे नात्याने माझा भाचा लागतो. आणि PTPLचे आयोजक सतीश पाबडे, म्हणजे त्यांनी मला जास्त क्रिकेट शिकवलंय. अरे, आज आत्ताच्या जे टेनिस क्रिकेट खेळतात त्यामध्ये तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे? आवडता म्हणलं तर जास्त करून कुणाल खोंड. अच्छा, त्याची बॅटिंग आवडती बघण्यासाठी. जरूर. आज या क्रिकेटमध्ये आपण पाहतो की ज्या स्पर्धात्मक क्रिकेट बऱ्यापैकी होतं आणि त्यामध्ये खेळाडूंना सुद्धा संधी मिळते, पण तो बऱ्याच वेळा बेशिस्तीचा जो फटका बसतो. तर खेळामध्ये खेळाडूंना डिसिप्लिन ठेवण्यासाठी काय करावं असं मला वाटतं? जेवढे जी मॅनेजमेंट आहेत नाही का, किंवा असोसिएशन असेल किंवा पुणे टेनिस क्रिकेट किंवा जे कोणी मॅनेजमेंट असेल, यांनी त्यांचे नियम कडक केले ना की सगळं होणार. एकदा पनिशमेंट बसली की ऑटोमॅटिक जिथं शिस्त आहे तिथं आचरण पण. खेळामध्ये शिस्त हवी आहे आणि नक्कीच आपल्या सारख्यांचं या निमित्तानं योगदान लाभते, हे खूप महत्त्वाचं आहे. आज संदीप चौधरींबरोबर आपण खूप छान गप्पा मारल्या आणि अनेक गोष्टींचा उलगडा या निमित्तानं झाला की स्पर्धा कशी भरवली जाते, तिथं अडचणी काय येत असतात, पुढे जाऊन खेळाडूंनी कसं खेळलं पाहिजे. कारण खेळाला प्राधान्य मिळालं तर खेळ मोठा होणार आहे. आणि अशा प्रकारची व्यक्तिमत्व ज्यावेळेस खेळाच्या जडणघडणीमध्ये योगदान देत असतात आणि त्यामुळं क्रिकेट खेळाला एक चांगलं स्वरूप प्राप्त होतोय. अजूनही खेळ पुढे जाणार आहेत आणि अशा अनेक लोकांशी आपल्याला चर्चा करायचीच आहे. चौधरी साहेब, तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात आणि मनमोकळेपणाने आपण गप्पा मारल्यात. खरं तर वेळेची मर्यादा आपल्या सर्वांना आहे, त्यामुळे इथे थांबावं लागेल. परंतु एक छानपैकी अनुभव तुमचा तो खेळासाठी महत्त्वाचा राहील आणि आम्हाला आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील. इथं तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आमच्या चाहत्यांसाठी अजून अशा काही खेळाडूंची ओळख आपल्याला या निमित्ताने या व्यासपीठावरती होणार आहे. स्पोर्ट्स एक्सपर्ट, महाखेल आणि महास्पोर्ट आपल्यासाठी अशा अनेक खेळाडू उपलब्ध करणार आहे की ज्यांच्या बॅकसाईडच्या अनेक बाजू त्यामध्ये आपल्या पुढे येणार आहेत. आणि त्यामुळे पुढच्या खेळाडूंची प्रतीक्षा आपल्याला असेलच. जरूर आपणही त्या प्रतीक्षेत आहोत. परंतु आज संदीप चौधरींबरोबर आपण गप्पा मारल्यात. या ठिकाणी आजचा आपण वेळ थांबवतो आहोत. मी या ठिकाणी चौधरी साहेबांना धन्यवाद देतो आणि सर्व चाहत्यांना देखील मनापासून धन्यवाद देतो की आपण हा व्हिडिओ आपण पाहिलात, ऐकलात. यापुढचे अनेक व्हिडिओ आपण जरूर ऐका. जरूर आज या ठिकाणी थांबतोय. नमस्कार.